सोशोलॉजी आपला पहिला चॅप्टर सामाजिक समूह। सामाजिक समूह अथवा गट ही समाजशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे। सामाजिक समूह म्हणजे ग्रुप। समाजामध्ये अनेक प्रकारचे समूह असतात। एक समूह म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा असलेला गट। समूह हा शब्द दैनंदिन व्यवहारात विविध अर्थाने वापरला जातो। आपण दैनंदिन व्यवहारात समूह हा शब्द वापरतो, जसे पक्ष्यांचा समूह, वृक्षांचा समूह, घरांचा समूह, लोकांचा समूह इत्यादी। पारस्परिक संबंध ज्या व्यवस्थेमध्ये आढळतात आणि जी प्रामुख्याने मानव अथवा व्यक्तीमध्ये असतात त्याला उद्देशून समूह हा शब्द निर्माण झाला आहे। पारस्परिक संबंध ज्या दोन व्यक्तींमध्ये जेव्हा संबंध आढळतात त्या दोन व्यक्तीचे संबंध इतर व्यक्तींशी असतात त्यांना आपण समूह असे म्हणू शकतो। समूहाची व्याख्या अनेक विचारवंतांनी केली आहे। पहिले विचारवंत आर्गबन आणि निम्फॉक जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येतात आणि परस्परांना प्रभावित करतात तेव्हा त्या व्यक्तींचा मिळून सामाजिक समूह बनतो, किंवा जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात त्यांचा सामाजिक समूह बनतो। मॉरेल आणि एल्ड्रिज यांनी दीर्घकाळ परस्परांशी संबंध ठेवणाऱ्या आणि समाजकार्य किंवा उद्दिष्ट यासाठी कार्य करणाऱ्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या समुच्चयाला सामायिक समूह असे म्हणता येईल असे सांगितले आहे। ब्लूम आणि सेन्झिक यांनी सामाजिक समूह म्हणजे व्यक्तींचा असा समुच्चय की ज्यातील काही विशिष्ट सामाजिक संबंधांनी एकमेकांशी बद्ध होतात व अशा संबंधामुळे इतरांपासून ते वेगळे ठरतात। सामाजिक संबंधांशी जे जोडलेले असतात त्यांना सामाजिक समूह असे म्हणतात। आता सामाजिक समूहाचे काही वैशिष्ट्ये सुद्धा आढळतात। पहिलं वैशिष्ट्य दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती, 2 or more individuals, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा एक समूह असतो। सामाजिक समूहांच्या निर्मितीसाठी किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची गरज असते, कारण एका व्यक्तीने आंतरक्रिया संपन्न होऊ शकत नाही, त्यासाठी दोन तरी व्यक्ती परस्परांच्या संपर्कात येणे आवश्यक आहे। कोणत्याही समूहात किंवा कोणत्याही गटात फक्त एकाच व्यक्तीने कार्य केले किंवा एकाच व्यक्तीला आपण कार्य सांगू शकत नाही, त्यासाठी दोन किंवा दोघांपेक्षा जास्त लोक असणे आवश्यक आहे। दुसरा वैशिष्ट्य म्हणजे असा सामाजिक आंतरक्रिया, सोशल इंटिग्रेशन। सामाजिक आंतरक्रिया म्हणजे समाजात होणारे बदल किंवा समाजात करणाऱ्या काही क्रिया यांच्यासाठी जास्त लोकांची गरज असते। सामाजिक आंतरक्रिया हा सामाजिक समूहाचा मूळ आधार आहे। दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित आल्या, त्यांच्यात फक्त भौतिक सान्निध्य असले व त्यांच्यात कोणत्याही प्रकारची आंतरक्रिया नसली तर त्या समूहाला केवळ लोकांचा समुच्चय म्हणावे लागेल। फक्त समूह म्हणून काही चालत नाही, तर त्यांनी कार्य करायला पाहिजे, म्हणजे त्यांनी काही वर्क करायला पाहिजे मिळून, त्याला आपण समूह असे म्हणू शकतो। तिसरं वैशिष्ट्य समान उद्दिष्टे म्हणजे कॉमन गोल्स। समूहाची निर्मिती ही काही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी झालेली असते, त्यामुळे समान उद्दिष्टे ही समूह निर्माणातील महत्त्वाची अट ठरते। समूहाचे निर्माण कशासाठी होते? त्यांचे काहीतरी गोल ठरलेलं असतं, म्हणजे उद्दिष्ट ठरलेलं असतं, त्यासाठी आपण समूहाची निर्मिती करतो। अनेक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यामागे एक निश्चित उद्देश असावा लागतो। जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, काही कार्य करतात, तो कार्य संपन्न करण्यामागे काही एक निश्चित उद्देश असतो। त्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी त्यांना परस्परात विचार व भावनांची देवाणघेवाण केली पाहिजे। उद्देशाच्या पूर्ततेसाठी व आपले कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी एकमेकांनी आपापल्या भावनांची देवाणघेवाण, म्हणजे कोणाला कोणती गोष्ट बरोबर वाटते किंवा चूक वाटते याच्याबद्दल परस्परात संवाद करणे आवश्यक आहे। चौथं आहे सहकार्याची भावना। सहकार्याची भावना म्हणजे सोबत काम करण्याची भावना, कोऑपरेशन। सहकार्य हा सामाजिक समूहाचा कणा मानला जातो, कारण सहकार्याची भावना समान उद्दिष्टे साध्य होणार नाही। सहकार्याची भावना नसली तर त्यांचे समान उद्दिष्टे म्हणजे त्यांचे गोल्स हे साध्य होणार नाही। सहकार्य म्हणजे एकमेकांना मदत करणे। पाचवा परस्पर अवलंबन, इंटरडिपेंडंट।
म्हणजे समूहातील प्रत्येक व्यक्ती एकमेकावर अवलंबून असतो. समूहातील प्रत्येक व्यक्तीचे स्थान हे दुसऱ्या व्यक्तीशी निगडीत असते. समूहातील सर्व व्यक्ती एक दुसऱ्यावर अवलंबून असतात. व्यक्तीला सामाजिक जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्या अडचणींची पूर्तता करण्यासाठी ते लोक एकमेकांवर अवलंबून असतात. नंतर आहे सामाजिक संरचना. सामाजिक संरचना ही समाजशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. संरचना अथवा रचना या शब्दांचा उपयोग आपण प्रत्यक्ष व्यवहारात अनेकदा करतो. जशी ग्रामरचना, यंत्ररचना, घररचना, शरीररचना असे शब्द आपण व्यवहारात नेहमी आणतो. मानवाच्या शरीररचनेचा जरी विचार केला तरी हात, पाय, नाक, डोळे म्हणजे शरीर नाही तर शरीराचे वेगवेगळे अवयव आहे. शरीररचना म्हणजे हात, पाय, नाक, डोळे असे. भौतिक वस्तूची एक विशिष्ट रचना असते. जे भौतिक वस्तू असतात त्यांची एक विशिष्ट रचना असते. यातील सर्व घटक भौतिक स्वरूपाचे असल्यामुळे आपण ते पाहू शकतो. ते घटक आपल्याला दिसतात म्हणून आपण ते पाहू शकतो. सहजीवनासाठी अथवा विभिन्न गरजांची पूर्तता करण्यासाठी व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतो. जीवन जगण्याकरिता किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया होऊन त्यातून आंतरक्रियाची एक साखळी निर्माण होते. त्यांच्याद्वारे केलेले क्रिया म्हणजे कार्य, त्या कार्यांवर निर्माण होणारी प्रतिक्रिया म्हणजे ॲक्शन, या सर्वांद्वारे आंतरक्रिया म्हणून एक साखळी निर्माण होते. पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या आंतरक्रियेतून त्यांच्या स्थायी स्वरूपाचे सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. त्यांच्यामध्ये जे आंतरक्रिया परत निर्माण होते त्यामधून त्यांचे सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. व्यक्तीमधील पारस्परिक संबंधांच्या स्थिर व्यवस्थेला सामाजिक संरचना असं म्हणतात. दोन व्यक्तीमधील पारस्परिक संबंधांच्या स्थिर व्यवस्थेला जेव्हा त्यांचे पारस्परिक संबंध जेव्हा स्थिर असतात त्या व्यवस्थेला सामाजिक संरचना असे म्हणतात. सामाजिक संरचनाची व्याख्या अनेक विचारवंतांनी केली. पहिले विचारवंत विल्यम ड्रॉबिनियर असे म्हणतात की सुव्यवस्थित, स्थिर व पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधांनी सामाजिक संरचना निर्माण होते. सुव्यवस्थित व स्थिर परत निर्माण होणाऱ्या सामाजिक संबंधांनी सुव्यवस्था निर्माण होते. सामाजिक संरचना अशी असते सुव्यवस्थित, ती स्थिर स्वरूपाची असते, ती नेहमी बदलत नाही व ती परत निर्माण होते. कशामुळे? परस्पर संबंधांनी निर्माण होते. दुसरा हॅरी जॉन्सन, कोणत्याही गोष्टीची संरचना म्हणजे त्या गोष्टीचा घटकांमधील स्थिर स्वरूपाचे परस्पर संबंध होय. घटक म्हटलं की स्थैर्य हे आलेच. समजा व्यवस्था परस्पर संबंधित क्रियांनी बनलेली असल्यामुळे या क्रियांचा नियमितपणा व पुनरावृत्तीमध्ये समाज संरचनेचा शोध घेतला पाहिजे. सामाजिक संरचनेची काही वैशिष्ट्ये सुद्धा आढळतात. स्थायी व संघटित संदर्भ. सामाजिक संरचनेचा पहिला वैशिष्ट्य म्हणजे स्थायी व संघटित संदर्भ. सामाजिक संरचनेच्या संकल्पनेत प्रामुख्याने व्यक्तीमधील स्थायी व संघटित स्वरूपाचे परस्पर संबंध अभिप्रेत असतात. ज्या प्रकारे कुटुंब व्यवस्थेत आजी आजोबा, भाऊ बहीण, माता पिता यासारख्या भूमिधारकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्यांनी कोणते कार्य करायला पाहिजे, त्यांनी परस्परांशी कसे वागायला पाहिजे हे स्पष्ट करणारी प्रमाणके व मूल्ये रूढ असतात. कुटुंब सदस्यांच्या आंतरक्रिया प्रमाणके व मूल्ये यांना अनुसरून सुरू असतात. त्यामुळे त्यांच्यातील सुव्यवस्थित, स्थिर व पुन्हा निर्माण होणाऱ्या सामाजिक संबंधांची रचना निर्माण होते. तिला आपण कुटुंब संरचना असे म्हणतो. दुसरा वैशिष्ट्य म्हणजे सदस्य विचार. सामाजिक संरचनेत संदर्भात समाजातील अथवा विविध गटातील व्यक्तींचा विचार विशिष्ट व्यक्ती म्हणून होत नसून तर गटाचा सभासद म्हणून होतो. सदस्य म्हणून प्रत्येक व्यक्तीवर एक जबाबदारी असते. स्थान, दर्जा आणि भूमिका निश्चित स्वरूपाच्या असतात. त्यामुळे दर्जा आणि भूमिका हा सामाजिक संरचनेचा मूलभूत घटक आहे.
तिसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रमाणकांचे अस्तित्व. सामाजिक संरचनेमध्ये उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही गटातील वेगवेगळ्या दर्जा अथवा भूमिका आधारातील परस्पर संबंधामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. कोणत्याही गटामधील वेगवेगळ्या लोकांमध्ये सातत्य, कोणतेही कार्य सुरू झाल्यानंतर ते कार्य संपेपर्यंत त्याच्यात सातत्य म्हणजे एकसारखेपणा असणे आवश्यक आहे. एकसूत्रता व क्रमबद्धता. सामाजिक संरचनेत विविध दर्जे धारण करणाऱ्या व्यक्तींचे परस्पर संबंध स्वच्छंद स्वरूपाचे नसतात, तर त्यांच्यात सूत्रबद्धता, क्रमबद्धता व सुसंवाद असतो. कोणतेही कार्य सुरू करण्याकरिता ते कार्य सिक्वेन्स अर्थात क्रमात व्हायला आवश्यक असतं. त्याच्यात एकसूत्रता आणि क्रमबद्धता असणे आवश्यक आहे, तरच ते उद्दिष्ट किंवा ते कार्य पूर्ण होऊ शकतात. स्थायी व संघटित गट. स्थायी स्वरूपाचा गट अथवा समूहांना संरचना असे म्हणतात. जे गट स्थायी असतात त्यांना समूह किंवा संरचना असे म्हणतात. सामाजिक संरचना ही संकल्पना मुळात स्थायी व संघटित गटांचे समाजशास्त्रीय अध्ययन करण्यासाठी उपयोगात आणली जाते. सामाजिक संरचनेचे काही घटक सुद्धा आढळतात. पहिला घटक आहे भूमिका अर्थात रोल्स. सामाजिक संरचनेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे भूमिका. कोणत्याही समाज व्यवस्थेमध्ये अनेक व्यक्ती परस्परांशी आंतरक्रिया करीत असतात, पण त्या आंतरक्रिया एक व्यक्ती म्हणून वैयक्तिक स्तरावर नसतात. समाज व्यवस्थेतील एक विशिष्ट स्थान भूषविणारे समूह घटक म्हणून आंतरक्रिया करीत असतात. व्यक्तीचे स्थान अथवा दर्जाची दुसरी बाजू म्हणजे भूमिका होय. व्यक्तीचे स्थान अथवा दर्जा म्हणजे भूमिका. दुसरा आहे गट व उपगट, ग्रुप्स अँड सबग्रुप्स. गट किंवा समूह हा समाज संरचनेचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. ज्यावेळी किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहकार्यावर आधारलेल्या आंतरक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्यास समूह किंवा गट असे म्हणतात. व्यक्ती ज्यावेळी स्वतःच्या काही गरजा भागविण्यासाठी एकत्र येऊन परस्परांशी आंतरक्रिया करतात, त्यातूनच गटाची निर्मिती होते. प्रत्येक संरचनेत विविध गट अंतर्भूत असतात. परस्परांशी घनिष्ठता असणाऱ्या गटांना उद्देशून प्राथमिक व गरजेपुरतेचे संबंध असणाऱ्या गटांना उद्देशून दुय्यम गट असे म्हणतात. तिसरा घटक म्हणजे प्रमाणके, नॉर्म्स. प्रत्येक समाज व्यवस्थेत विविध गटांचा अंतर्भाव असतो. प्रत्येक समाज व्यवस्थेत अनेक प्रकारचे गट असतात. अनेक प्रकारच्या समूहांनी समाज व्यवस्था बनलेली असते. त्या गटातील प्रत्येक सदस्याला विशिष्ट दर्जा असतो. प्रत्येक सदस्याला एक विशिष्ट दर्जा प्राप्त असतो. त्याचे अधिकार, त्याचा एक दर्जा आधीच निश्चित केला जातो. त्या दर्जाची संलग्न असणारी भूमिका प्रत्येक दर्जाधारक व्यक्तीला पार पाडावी लागते. ज्याचा जो दर्जा आहे किंवा ज्याचे जे कार्य आहे ते कार्य पूर्णपणे व्हायला हवे हे प्रत्येक व्यक्तीला लक्षात असायला हवे किंवा लक्षात ठेवायला पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या भूमिकांच्या अनुरूप असेच वर्तन करावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने जी आपली भूमिका आहे, जी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याला अनुसरून आपले कार्य पूर्ण करायला पाहिजे. व्यक्तीच्या भूमिकेनुसार प्राप्त होणारे अधिकार आणि कर्तव्य कोणती हे सांगणारे वर्तनाचे नियम म्हणजे प्रमाणके होय. व्यक्तींच्या भूमिका अनुसार म्हणजे त्यांचा दर्जा कोणता आहे अर्थात पोस्ट, त्यांना कोणतं पद आहे, त्या पदानुसार त्यांची भूमिका काय, त्यांनी कोणते कार्य करायला पाहिजे हे प्रमाणके आपल्याला सांगतात. हॅरी जॉन्सन यांच्या मते वर्तनावर नियंत्रण ठेवणारा प्रतिमान जो आपण मनात बाळगतो त्यालाच प्रमाणक असे म्हणतात. तर थॉमस इलिट यांच्या मते समाजसंमत असलेला व समाजाकडून अंमलात आणल्या जाणारा अनेक आदेशांचा व निरोधकांचा संच म्हणजे प्रमाणके होय. व्यक्तींचे विविध दर्जे, त्यांची विविध भूमिका, व्यक्तींचा व्यवहार, वर्तमानाचा बोलचालीतला फरक, संस्कार, विविध पद्धतीमध्ये प्रमुख तत्व सामाजिक प्रमाणके आहेत. संबंधात्मक प्रमाणके.
संबंधात्मक प्रमाणके आणि नियमात्मक प्रमाणके असे याचे दोन प्रकार पडतात. सामाजिक संरचना या संकल्पनांचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ सोशल स्ट्रक्चर. समाजातील सामाजिक संबंधांचे विविध स्तरांवरून समाजशास्त्रीय अध्ययन करण्यासाठी सामाजिक संरचना ही एक अतिशय महत्त्वाची व उपयुक्त संकल्पना मानली जाते. समाजशास्त्राचे अध्ययन करण्याकरिता सामाजिक संरचनांचे अध्ययन करणे हे खूप गरजेचे आहे. सामाजिक संरचना ही एक अतिशय महत्त्वाची व उपयुक्त संकल्पना मानली जाते. या संकल्पनेत विशेषतः व्यक्तीमधील स्थायी व संघटित स्वरूपाचे पारस्परिक संबंध, व्यक्तीमधील स्थायी व स्थायी किंवा संघटित स्वरूपाचे पारस्परिक संबंधांचा अध्ययन केले जाते. संपूर्ण समाजव्यवस्थेचा अथवा समाजव्यवस्थेच्या विशिष्ट भागाचा अध्ययन करण्यात येते. समाजशास्त्रीय अध्ययन या संकल्पनेच्या माध्यमातून समाज संरचना कशी आहे, समाजात कोणते बदल निर्माण व्हायला हवे किंवा समाजात राहणाऱ्या लोकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे लक्षात येते. समाज संरचनेच्या अंतर्गत येणाऱ्या कुटुंब, जाती, खेडे यासारख्या स्थायी व संघटित समूहाचा अभ्यास सुद्धा या संकल्पनेमार्फत करता येतो. अशा प्रकारे अध्ययन करताना कुटुंब संरचना, जातीची संरचना, खेड्यांची संरचना अशा प्रकारे शब्दप्रयोग केले जातात. सामाजिक संरचनेचा अभ्यास म्हणजे ती संरचना निर्माण करणाऱ्या घटकांचा स्थिर प्रतिमानांचा अभ्यास होय. समाज व्यवस्थेत स्थैर्यासोबतच परिवर्तन हा सुद्धा समाज व्यवस्थेचा स्थायी भाव असतो. स्थैर्य म्हणजे एकसारखेपणा, परिवर्तन म्हणजे चेंज होणे. समाजात अनेक विविध रूढी परंपरा अस्तित्वात असतात व कालांतराने त्या बदलल्या पाहिजे. परंपरा बदलल्याने मानवांचा विकास होतो. एकंदरीत समाजाच्या व्यवस्थेशी संबंधित स्थितिशील व गतिशील अशी दोन रूपे समजून घेण्यासाठी सामाजिक संरचना ही संकल्पना समाजशास्त्रीय अध्ययनात अत्यंत उपयुक्त मानली जाते. समाजशास्त्राच्या अध्ययनात सामाजिक संकल्पना अत्यंत उपयोगाची मानली जाते. आता आपण सामाजिक संकल्पना पाहिली. आता सामाजिकरण म्हणजे काय हे पाहू. सामाजिकरण मानव हा आपल्या काही वैशिष्ट्यांमुळे अन्य सजीव प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. सर्वात महत्त्वाचे असे की ही सर्व वैशिष्ट्ये व्यक्तीला सामाजिक वातावरणातच प्राप्त होतात. जसे मानव भाषा बोलतो, वाचतो व लिहितो. प्राणी वाचू किंवा लिहू नाही शकत, पण मानव वाचू शकतो, लिहू शकतो. भाषा शिकण्याची त्याच्यात क्षमता असते. आपल्या भावना तो व्यक्त करू शकतो, आपले शब्द लोकांसमोर मांडू शकतो. भाषेची क्षमता व्यक्तीला समाजामुळे प्राप्त होते. विचार करणे, आपल्या भावना व्यक्त करणे, भाषा ही क्षमता व्यक्तीला समाजामुळे प्राप्त होते. मनुष्याची विचार क्षमता समाजातच विकसित होते. विचार करण्याची क्षमता म्हणजे कोणत्या गोष्टीवर कसं विचार करायला पाहिजे, थिंकिंग क्वालिटी याची वाढ मानवाला समाजातूनच प्राप्त होते. इतर सजीव प्राण्यांना केवळ वर्तमान काळच माहीत असतो, परंतु वर्तमान, भूत व भविष्य अशा तिन्ही काळांचा विचार करण्याची क्षमता फक्त मानवामध्ये आहे. मानव हा असा एक प्राणी आहे जो वर्तमानाचा तर विचार करतोच, सोबत त्याने भविष्यात घडलेल्या चुकांना सुधारून, भूतकाळात घडलेल्या चुकांना सुधारून चांगल्या भविष्याचा पाया तो वर्तमान काळातच बांधत असतो. तिन्ही काळांचा सोबत विचार करणारा मानव असा एक प्राणी आहे. हे सुद्धा मानवाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. जन्मतः निव्वळ व्यक्ती जन्मानंतर समाजात राहून काही गोष्टी शिकू शकतो किंवा शिकतो. त्याला मानवी व्यक्तिमत्व सामाजिक वातावरणातच प्राप्त होते. व्यक्ती समाजात राहूनच काही गोष्टी शिकतो. मानवाने कसे वर्तन करायला पाहिजे हे त्याला समाजात राहूनच कळते. सामाजिकरणाचा अर्थ. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अ सोशलायझेशन. समाजशास्त्रात सामाजिकरण ही संकल्पना अशा प्रक्रियेसाठी उपयोगात आणली जाते की जिच्याद्वारे व्यक्तीला सामाजिक सांस्कृतिक जगताशी परिचय करून दिला जातो.
या अर्थाने सामाजिकरण ही अशी विधी आहे की ज्याद्वारे संस्कृतीला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले जाते. मानवाला मानवी व्यक्तिमत्व प्रदान केले जाते. संस्कृती म्हणजे आज आपण जे फॉलो करतो किंवा जे परंपरा आहे या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. याद्वारे व्यक्ती आपला समूह अथवा समाजाची मूल्य, आदर्श, लोकरीती, लोकाचार आणि सामाजिक उद्देशांना शिकतो. आता समाजशास्त्राच्या काही व्याख्या अनेक विचारवंतांनी सामाजिकरणाच्या काही व्याख्या अनेक विचारवंतांनी केल्या. व्याख्या आर्बन ज्या प्रक्रियेत व्यक्ती सामाजिक नियमांचे अनुसरण करण्यास शिकतो त्या प्रक्रियेला आपण सामाजिकरण असे म्हणतो. हॅरी जॉन्सन ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती समाजात असताना आपली सामाजिक भूमिका योग्य पद्धतीने पार पाडण्यास शिकतो त्या प्रक्रियेला सामाजिकरण असे म्हणता येईल. अशा अनेक विचारवंतांनी सामाजिकरणाच्या व्याख्या केल्या आहेत. सामाजिकरणाची काही प्रमुख संस्थात्मक साधने. मेजर इन्स्टिट्यूशनल एग्नियन्स ऑफ अ सोशलायझेशन. पहिला आहे कुटुंब म्हणजेच फॅमिली. सामाजिकरणाच्या प्रक्रियेत कुटुंब संस्थेचे महत्त्व सर्वाधिक मौलिक आहे. कुटुंबात आई वडिलांचा प्रमुख प्रभाव मुलावर पडतो. म्हणून कुटुंबात आई वडील जसे वागतात त्याप्रमाणे त्यांचे मुलं वागतात. म्हणून व्यक्तीकडून अपेक्षित वर्तन साकार करणे शक्य होते. जेव्हा व्यक्ती अपेक्षित वर्तन म्हणजे चांगले वर्तन करतो त्याचे वर्तनाचे अनुसरण करून पुढची पिढी तसेच वागते. त्याचबरोबर आई वडील यांच्यातील परस्पर संबंधांचाही परिणाम मुलाच्या मानसिक वाढीवर होत असतो. आई वडीलमध्ये परस्पर संबंध कसे आहे याचा परिणाम मुलाच्या मानसिक वाढीवर होतो. आई वडिलांमधील परस्पर संबंध चांगले असेल तर मुलाची मानसिक वाढ सुद्धा चांगली होते. कुटुंब विघटित असेल तर मुलांना अशा कुटुंबात भावनिक समाधान व सुरक्षितता मिळू शकत नाही. जर कुटुंब विघटित असेल म्हणजे वेगवेगळे राहत असेल तर अशा कुटुंबात मुलाला भावनिक समाधान, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला लोकांची गरज भासते. कुटुंबात कमी लोक असल्यामुळे ते शक्य होत नाही किंवा तो स्वतःला सुरक्षितपणे समजू शकत नाही. अशा नंतर आहे दुसरा सामाजिक साधन शाळा, स्कूल. शाळेच्या माध्यमातून मुलाचा प्राथमिक गटातून दुय्यम गटात प्रवेश होतो. शाळा हे मुलाच्या मानसिक व व्यक्तिमत्व विकासाचा विकास होण्याकरिता अत्यंत उपयुक्त आहे. शाळा हे दुय्यम समूह आहे आणि सामाजिकरणाच्या दृष्टीने या समूहाला अथवा शाळा संस्थेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. या समूहात मुलाच्या सामाजिक वर्तुळाची सीमा अधिक मोठी असते. शाळेत तो शिक्षण तर घेतच असतो, पण आपल्या स्वभावात किंवा आपल्या वैयक्तिक जीवनात कसे बदल घडायला हवे, आपली प्रगती करण्याकरिता त्या मुलाने कोणते प्रयत्न केले पाहिजे हे त्याला सगळे शाळेतच शिकवले जाते. मुलाचे आदर्श व्यक्तिमत्व घडवण्याकरिता शाळा ही जबाबदार असते. अशा प्रकारे शाळा संस्था मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. तिसरा घटक म्हणजे शेजार, नेबरहूड. आपल्या शेजारी कसे लोक राहतात किंवा आपले संबंध शेजारच्यांशी कसे आहे याचा परिणाम सुद्धा मुलांच्या मानसिक वाढीवर होत असतो. सामाजिकरणाच्या प्रक्रियेत मुलांचेच नव्हे तर युवकांचे सामाजिकरण करण्यास सुद्धा शेजाऱ्यांचे विशेष महत्त्व आहे. कुटुंबानंतर मुले शेजाऱ्यांकडे येऊ जाऊ लागतात, त्यांच्याशी मैत्री करतात. शेजार समूहाचा प्रभाव व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होतो. शेजार समूह चांगला आहे की वाईट याचा प्रभाव व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर होतो. मुले शेजाऱ्यांचे अनुकरण करतात. शेजारी ज्या प्रकारे क्रिया चालतात किंवा ज्या प्रकारे शेजारचे लोक असतात त्याचे अनुकरण मुले करतात. सर्व प्रकारच्या वर्तन प्रतिमानांची ओळख व्यक्तीला शेजार या समूहाकडून होते. शेजारामध्ये सगळ्या प्रकारचे वर्तन घडू शकतात. चांगले वर्तन सुद्धा घडतात आणि वाईट वर्तन सुद्धा घडतात. शहरांच्या तुलनेत गावामध्ये अथवा खेड्यात शेजार धर्माचे अधिक महत्त्व आहे. शहरांच्या तुलनेत गावाकडे शेजार धर्म याचे खूप महत्त्व आहे.
एकमेकांना काही वस्तू देवाणघेवाण करणे, एकमेकांना अडीअडचणींना मदत करणे हे ग्रामीण भागात जास्त दिसते. शेजारी मुलाला प्रेम आणि स्नेहाने अनेक गोष्टी शिकवू शकतात. शेजारचे लोक मुलाला लाडाने आणि प्रेमाने अनेक गोष्टी शिकवू शकतात. त्याची प्रसंगी निंदा करून अनेक समाज संबंध व्यवहार करण्यास प्रेरित करतात. कधी कधी त्याला वाईट सुद्धा बोलतात. ते वाईट ऐकल्यामुळे तो आपल्यात बदल घडवून आणतो व त्याला चांगले काम करण्याकरिता प्रवृत्त होतो. शेजारी त्याला वेळोवेळी या गोष्टींची जाणीव करून देतात. त्याच्याकडून कोणत्या प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा केली जाते. त्याच्याकडून नेहमीच चांगल्या वर्तनाची अपेक्षा केली जाते. नंतर आहे नातेदारी समूह, म्हणजे आपला नातेदारींचा ग्रुप. नातेदारी समूहात रक्त आणि विवाहाशी संबंधित सर्व नातेवाईकांचा समावेश होतो, जसे भाऊ बहीण, सासू सासरे, आजी आजोबा, मावशी मामा काकू इत्यादी. या सर्वांच्या प्रति मुलाला निरनिराळ्या भूमिका बजावाव्या लागतात. काही नात्यांशी घनिष्ठ संबंध हसी मजाकाचे, चेष्टा मस्करीचे असतात. यातून काही व्यक्ती बऱ्याच गोष्टी शिकतो. काही नात्यांमध्ये दूरत्वाचे संबंध दिसून येते. त्यामध्ये अंतर ठेवून व्यवहार करावे लागते. विविध नातेवाईक मुलावर आपला प्रभाव टाकतात. त्यातून मुलं अनेक सकारात्मक गोष्टी शिकतो. नातेवाईकांचा जसा व्यवहार असतो त्या व्यवहाराला अनुसरून सुद्धा मुले खूप काही गोष्टी शिकतात. नातेवाईक सुद्धा मुलाचा व्यक्तिमत्वाचा विकास करण्याकरिता खूप महत्त्वाचे ठरतात. पाचवा आणि शेवटचा म्हणजे खेळ गटांचा समूह, प्ले ग्रुप. बाल्यावस्थेत मुले बरोबरीच्या मुलांशी खेळतात. त्यातून समवयस्कांचा समूह तयार होतो. सारखे वयांचा समूह त्यालाच खेळ गटांचा समूह अथवा क्रीडा समूह असे म्हणतात. सामाजिकरणाच्या दृष्टीने मित्रांचा समूह, प्री ग्रुप अथवा खेळ गटांच्या समूहाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. खेळ समूहात मुले खेळ खेळताना खेळांचे नियम पाळावयास शिकतात. नियमाचे पालन करण्यामुळे मुले तिथून शिकतात. त्यांच्या अंगी नेतृत्व गुणांचा विकास होतो. लोकांना नियंत्रित करणे, अनुशासित ठेवणे, खेळात हारजीत झाली तर परिस्थितीशी अनुकूल परिस्थितीला तो साधण्यास शिकतो. खेळाच्या दरम्यान परस्पर सहकार्य करणे, एकमेकांना मदत करणे, स्पर्धा व निकोप संघर्षाची भावनाही तो ग्रहण करतो. इतर समूहाप्रमाणे पुरस्कार व दंड या साधनांद्वारे आपल्या सदस्यांच्या व्यवहारांना नियंत्रित करतो. स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा देणे या सर्व बाबी मुलाच्या व्यक्तिमत्व वाढीसाठी आवश्यक असतात, तसेच सामाजिक जीवनासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.